शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। या मागणीसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। तर पुणे, मुंबई, नागपूर, भंडारा आणि धुळ्यामध्ये आंदोलन करण्यात आलंय। काळ्या फिती लावून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो ही शेतकऱ्यांची काळी दिवाळी आहे। राज्य सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी आहे। सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे। तर राज्य सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा देखील देण्यात आला। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ओला पाटियो पाटियो ओला या सरकारमध्ये फक्त फसवणुकीचा धंदा आहे। आपण पाहतोय दरवेळेस पावसामध्ये पीक वाहून जातं, यावेळेस लाखो एकर शेती वाहून गेलेली आहे। त्यावेळेस शेतकरी हवालदिल झालाय। शेतकऱ्याची साधी दिवाळी सोडा, शेतकऱ्याची आता काळी दिवाळी या ठिकाणी आलेली आहे। आणि अशा असताना या ठिकाणी पहिल्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी जी नुकसान भरपाई देण्याचा शब्द दिला तो पाळला नाही, म्हणून सरकारच्या विरोधात ही काळी दिवाळी सरकारने समजून घेण्याची गरज आहे। जर त्यांनी त्या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर या राज्यातल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल। तर आपण पाहतोय शेतकऱ्यांसाठी शरद पवार गट आक्रमक झालेला आहे आणि आपण पाहतोय मुंबई, नागपूर, धुळे आणि पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमलेले आहेत। आंदोलन सुरू आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर करा अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। तर शेतकऱ्यांची ही काळी दिवाळी आहे असं देखील त्यांनी म्हटलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।